हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. सड्डा पालाला तर आता उठल्या, सकाळचं वाजल्यानंतर तरी पण 10 वाजल्यात. आज लय लेट उठलो, काही काम नाही. काम फक्त आपलं एकच आहे, जायचा मोठी ताईची इथं टेबल आणि खुर्च्या आपल्याला घेऊन यायच्यात. आता स्वतःने सगळं आणलेला सामान. बरं किती बरं भाड्याने आणायचा, भाड्याने आणला भेटतं नाही भेटतं तो पण एक प्रॉब्लेम असतं. त्यामुळं सगळा स्वतःचाच आणला. टेबल आणल्यान, खुर्च्या आणल्यान, मांडव पण आणलेला अर्धा. संदीप शेरा असते मांडव चालू करणार. तर आता पहिली तिकडे जाता सामान घेऊन येतात. पाणी पण बराच पडतं, 2 दिवस झालं पाणी पडतं, आज 3रा दिवस पाणी पडता. तर आता ईशा पहिले जायला निघता मोठी दाईची इथे जाता. तुम्हाला मी पक्का चिकना दिसत असं, मी तेवढा चिकना नाही आहो, काला सावला हो. ते व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक फिल्टर व्हिडिओ सेव्ह केला की माणूस चिकना दिसतं. तर मी आवरा चिकना फिल्टर लावित नाही मी, तर ऑटोमॅटिक होऊन जातं. असं वाटण काही जण असं वाटतं, म्हणजे बरेच जण असं वाटतं पण मोबाईल मध्ये एकदम गोरा पान दिसतं, समोर काला सावला दिसतं. असा का पला ते कुठे, अरे पला ते कुठे असते बरं. मी सांगतो बरं, तो फिल्टर असते. कारण की एकदा रोशन भाऊच्या दुकानामध्ये गेलतो ना, ते पोऱ्याने मला ओळखलं नाही म्हणून. चला आता जायला निघू. गणपती बाप्पा मोरया. चला या पोहोचलो. एक कलर तो दुसरा कलर. अरे बाबा, गणपती येणार आहेत त्यामुळं हे बघा. ए चल रे लवकर. लय मारी बघा, दरवाजा बसताना पण आम्ही हाकलीत नाही कुत्र्यांना. बरोबर का नाही? बरोबर का नाही? दादू त्याला किती मरला ना तरी पण तिथंच बसतो. मरला तर मरतो काय तू याला? पण मार. पॉवर बँक आणला तू माझा? हो, तुझ्यासाठी आणले ना. मस्त काय नवीन आणला तुला दुसरा. हा घेऊन ये, चांगली आहे तू. चपाती नको, चहा दे. चला तर आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतात. लवकरच आपण या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहोत. तिकडे कोण खाली आवडी घाई का असते बघा. हे टेबल आणलेले आहेत. लवकरच मांडवाचे ना आपण प्रवेश करणार आहोत ना. खुर्च्या पण आणलेल्या आहेत, या आपल्या स्वतःसाठी आणल्या, पण लवकरच आपण मांडव चालू करणार आहोत. तेव्हा या खुर्च्या अशा आहेत, मांडववाल्यांच्या कशा लाल कलर असतात, त्यासाठी आपण पोपटी कलर आणलेला, म्हणजे आपल्या खुर्च्या आपण वलकावा. ही खुर्ची अशी आहे, हिला तुम्ही स्वतः तोडली तर त्यांच्या घेऊन गेलं तरी आपल्याला बदली करून देतील. 1 वर्षाची गॅरंटी हिला. टेबल आणल्यान, अजून यायचं बाकी आहेत. टेबल आणल्यान, मांडव पण चालू केलेला. इकडं मांडव आपलाच बांबू कुठे सुरुवात केलेली आपण. असती मांडवाला. कुठला पाहिजे असेल तो ऑर्डर द्या आम्हाला. या जसा पाहिजे तसा तुम्हाला मांडव भेटेल. ते राहिला नाही होला पडला, याला नाही होला पडली, 60% होला पडला ना. या हां हे बघा, हे कॉन्टॅक्ट इथं द्यायचा. या आता एंट्री मारू वापस एकदा. हाय हाय क्या बात आहे. आणि या सगळं आमचं सामान आहे. अजून मोठी मोठी टोपात 100-100, 200-200 किलोची अशी जावाला बनवता येईल अशी टोपात. ही बारीक आहेत, गणपतींसाठी आहेत. ही बाईची आहेत म्हणून, कारण की बाईनी बाईच्याला कलर लावलेला. चला आता सगळा यो एक थर न्यायचा अख्खा, आणि हे टेबल न्यायचं. चला सगळा लोड करून झालेला. वर्षा पाणी पडतं, पाण्याने ते जास्ती वजन होतात ना, त्याच्यामुळं एकेकाचा वजन आहे 30 किलोपर्यंत वजन आहे. एक टेबलचा वजन 30 किलो, आणि त्याला बनवायची एक टेबलची किंमत होती 2400 रुपये ना. ते पण डायरेक्ट कुर्ल्यावल्या बनवून आणल्या म्हणून भाव जरा कमी वाटला. मला पण माहीत नाही 2400 आहे का 2200 आहे. समजा की तुम्ही 2200 रुपयाचा एक टेबल, त्याला खर्च बिर्च पकडून तो 2400 रुपयापर्यंत पडला टोटल. पण एकाचा वजन 25 ते 30 किलो वजन उचलत नव्हता. चला आता इकडे बघू वापस. ताला लावा साऱ्याला. आणि या साईडला भाऊजीने सगळी साफसफाई केली, कारण की शुक्रवारी पिटवली आहे म्हणून सगळी साफसफाई केलेली आहे. पण हे पाण्याचा काही हो नाही, पुरा संडासाचा पाणी आहे. बस रूम बांधायचं असं तर कोणची बी चाली आहे, म्हणजे जमिनीमध्ये पाणी जाऊन तर कोणाला काही फरक पडत नाही. पावसाचा पाणी आहे त्यानंतर अजून पण घाण वाचले येतं. पण मला असं वाटतं इथं राहून बघा समजेल. चला या. आणि ही गाडी आहे, ही आमची भाऊजींची गाडी आहे, ही दुसरी गाडी आहे.
या आणि या साईडला बघा आपले बोलूसाठी लॅपटॉप घेतलेला. कुठला पिक्चर बघते रे का? मी काय कुठलं लावले कुठला बी पिक्चर बघते. कुठला लॅपटॉप? लेनोवोचा लॅपटॉप बघू ना. क्रोमबुक लेनोवो क्रोमबुक बघला. पोरांना शिकासाठी आज बापूस क घरतं. आता यो पुढं जाऊन क दिवं लावीन त्याचा त्याला माहीत ना रे. तर काही बन सरकारी अधिकारी हां हां लवकर मोठा होणं बन कळ का? बोलते मामा काय ना मामा तो बोलतो का सरकारी अधिकारी बन मोठा बरं. हा मामासला सपोर्ट करता मक्षा समजला का? नाही बंद करणार. पिक्चर बघते थांब लाव ना. कडला पिक्चर शिकार. अरे असं पटकन मग या तर नीट वरती बस तिकडं बघा यो ये साईडला ये साईडला घेतले पोरीसाठी. यो बघा हॅलो 1 2 3 1 2 3 माईक टेस्टिंग. हॅलो आता जायला निघता. बराच वेळ बसलो. आता जायला निघता. घरा जायचा. मोठ्या आईला दवाखान्यात घेऊन जायची आहे. एक इंजेक्शन आहे तो इंजेक्शन तिला द्यायचा. तर आपले जास्ती लांब नाही. पाटील डॉक्टर जवळ धाण्याची आहे. कालच द्यायचा होता. काल दवाखाना बंद होता. काल रविवार ना म्हणून आता ईशा जायला निघता. चला घरामध्ये पोहोचल्यावर तर बरी लागली आरती कर बरं. मला जावर लागत होतं त्यावर मी टेबल आणलं. बाकीचं हत्ती गिरं इकडं खुर्च्या आहे. 25च आणल्या बस झाल्यावर. आपली फक्त घरांची फॅमिली येणार आहे त्याची मुलं. हल्दीला व्हिडिओ लावली माझी कशी नाचतात बघा सगळी. तर मामाला बोलून हे काम करायला बरे. आम्ही कसं कुठला कार्यक्रम असला ना तर चेक करायला लागतात. चेक करावं लागतं जेणेकरून कुठला अनर्थ होऊ नये. बरोबर की नाही? त्यांना फोन केला गेला लगेच घरा येतात. वाश येते रे. वाश येतो गेले नवीन टाकायला लागले. हा बा बाबू गेलता एकटा. त्याला चाका ना बघा कशा दोघी तिघी जणी बघता आणि ये ग. नाही बघूनाच बँकेच्या काढून येतो. माचीस घे. माचीस लायटर आणता ना. झालं झाला चालू सगळं गण लागेला झाले. तर ती लोक भावारतील झाले नाही बोंब मारतील. मग नाही कधी ना ती हां चला काम झालेला.
किशोरी चला या चहा पियाला या मस्त दुधाचा चहा जिंकलेला किशोरी पिऊन जिता नाकावर चालू आहे. हा नाक्यावर चालू बाबू बघा आता डायरेक्ट त्यांनी खूप होतात उड्यान ते येतले आता बिस्कुट आहेत का? बिस्किट नाही रे बाबा याला का बोलतात डब्बा डब्बा येतले ना खायचे मागे लागते हे बाबा जे द्यावलं ओचकती त्याला काढून दे ना ते नाही रे बाबा तो. ते नाही नुसतं त्याला असं वाटतं कळ ना कळ नाही देत त्याच्यामुळे तो नुसता तिथं जात असतं बघ त्याला निमची दिली सर्दी झाली त्याला पाणी 2 दिवस झालं पाणी पडतं तर लगेच सर्दी झाली त्यासाठी आता मला बाहेर जायचं औषध हाणासाठी जायचं त्याला टाईम बा किती आले 5:45 वाजलं या चहा पियाला या चला पोचलो आपले एलिक्सर केक शॉपमध्ये आपले बंधूंचा घर लाईट गेले इन्व्हर्टर वाटतं घेतला नाही अजून हा कर बाबा इन्व्हर्टर का ना दुकानामध्ये इन्व्हर्टर सांगतो दादाला बसवायला. हा लवकर सांग बरं काही दिसत नाही बाहेरच्या बरं सगळं अंधार दिसतं काहीतरी कर बरं ते. कुठला त्याच बघता कुठला भारीवाला सगळं दिसायला मस्त दिसतं इकडे ते इकडं आई आजोबा दादा तू त्या दिवशी का ब्लॉगचा हा बघितला मी तो ब्लॉग. बघला का मला माझ्या मित्राने वाटला मी यो फोटो तू काढला पण मला स्क्रीनशॉट वाटला त्याने. या केक घ्यायला रे केक घ्यायला ना विसरलो यो दिली लाग ऑर्डरचा आहे का यो यो दे माझी व्हाईट वाला कर हा नाव का नाव नुसता भाऊ टाक नुसता भाऊ हा भाऊ ना. हा आता बरोबर एक तो एक तो याद आहे ना का बोलतात त्याला स्पार्कर स्पार्कर नाही रे बाबा मग? ये यातला काय बोलतात यंदा कर्तव्य आहे कर्तव्य आहे म्हणजे आमचा लगीन करायचा भाव असता हा त्याच्याबद्दल देतो यंदा कर्तव्य आहे कुठे टॅग नाही ना. Tag नवरा नाही. बायकोला टॅग आहे. नवरा बायकोचं नको रे बाबा त्याचा लगीन न दिला हा का? जाऊ दे, चल. चला आता काही झालो घरा रथचं वाजलं 8 वाजलं आता केक घेऊन आल्या पण आपला केकवाला माणूस घरात नाही आहे कारण की दुकानाचा सामान हाणाला दिले म्हणजेच कपडा हाणाला गेलेला आता किती वाजता येतं ते आता आपल्याला माहित नाही त्याचे 11ला येईन का 12ला येईन का 1ला येईन का 2ला येईल का तो 2 वाजता पण येतं टाईम होतं ना जाम टाईम होतं ना आज पाऊस बी जाम पडले पाणी भरला असं बऱ्याच ठिकाणी म्हणून तो थोडा लेटच येईल तर आता यो केक जो ठेवता लवकर आला तर लगेच कापून घेईन लेट आला तर असा धड उद्या सकाळची मग सकाळची नाही संध्याकाळची करू तर गाईज आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की करा मला पुढे न्या किशोरी हसते किशोरी हसते किशोरी हसते